नमस्कार. भोर सर द मॅथ्स मास्टर या आपल्या आगळ्या वेगळ्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी असंच एक आगळं वेगळं असं गणित घेऊन आलो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीचे एकूण वर्षाचे 12 महिने असतात, परंतु आपल्याला माहीत असेल की दर 3 वर्षांनी एक महिना हा लागोपाठ दोनदा येतो. म्हणजे कधी चैत्र महिना डबल येईल, कधी वैशाख डबल येईल, ज्येष्ठ आषाढ कोणताही महिना असा डबल येतो बघा. त्याला अधिकाचा महिना म्हणतात किंवा त्याला काही लोक खेड्यामध्ये धोंड्याचा महिना म्हणतात. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये अनेक लोक काही धार्मिक असे कार्य करतात. तर आपल्या साधारणतः आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी प्रथा आहे की धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला आपल्या घरी जेवायला बोलवतात. त्याला चांगल्या प्रकारे जेवण खावण करून पोशाख वगैरे घेतात. जी माणसं श्रीमंत असतात ते लोक अंगठी वगैरे सोन्याचे घालतात. तर असाच एका गावामध्ये धनाढ्य असा शेतकरी होता आणि त्याचा जावई मात्र अमेरिकेत होता. फार मोठा उद्योगपती होता. त्याने तो महिना सुरू होण्याच्या अगोदर 10-12 दिवस जावयाला फोन केला आणि म्हणले, तुम्ही केव्हा येता आमच्याकडे धोंडे खायला? जावई म्हटला, मी फार बिझी असतो, मी सांगून नाही येणार, मी अचानकपणे येईल. आणि त्या शेतकऱ्याची अशी प्रथा होती की जावई ज्या दिवशी येईल त्या दिवशी त्या तारखेला तेवढ्याच वजनाची, म्हणजे त्या तारखेच्या जो नंबर असेल, म्हणजे 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, त्या तारखेच्या एवढ्या तोळ्याची जावयाला अंगठी घालायची, असा त्यांच्या घराचा वैयक्तिक असा रिवाज होता. मग परंतु तो जावई कधी येणार आहे ह्या अगोदर सांगणार नव्हता. मग त्या शेतकऱ्याला प्रश्न पडला मोठा की आपला जावई हा कोणत्याही तारखेला येईल. म्हणून त्याने काय केलं, सोनाराकडे गेला आणि त्याने सोनाराकडे जाऊन एक तोळ्याच्या एक तोळ्याच्या 31 अंगठ्यांची ऑर्डर दिली. काय केलं त्याने, एक तोळ्याच्या एकूण 31 अंगठ्या, म्हणजे एक तोळ्याच्या 31 अंगठ्या असल्या म्हणजे जावई 10 तारखेला असला त्याच्या बोटामध्ये 10 अंगठ्या घालायच्या, 12 तारखेला आला त्याच्या बोटामध्ये 12 अंगठ्या घालायच्या, 20 तारखेला आला 20 अंगठ्या घालायच्या. असा साधा हिशोब त्यांनी केला शेतकऱ्यांनी. आणि त्या शेतकऱ्याने त्या सोनाराला सांगितलं की मी अधिकाचा महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी येईल आणि अंगठ्या घेऊन जाईल. आणि तो ठरल्याप्रमाणे अधिकाचा महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 6-7 वाजता दुकानामध्ये गेला आणि म्हटला, आमच्या अंगठ्या तयार झाल्या का, देऊन टाका. आणि त्या अंगठ्या पाहिल्याबरोबर शेतकरी एकदम भडकला. का भडकला? ऑर्डर दिली होती 31 अंगठ्यांची, एक तोळ्याच्या 31, पण त्या सोनाराने फक्त 1, 2, 3, 4, 5 फक्त 5 अंगठ्या दिल्या. म्हणलं, अहो मी तुम्हाला 31 तोळ्याची ऑर्डर दिली होती, 5 अंगठ्या कसं काय? तो म्हणला, तुम्ही गेले आणि मी भोर सरांना हा प्रॉब्लेम मांडला होता, काय करावे. भोर सरांनी मला सांगितलं फक्त 5 अंगठ्या बनवा, 5 अंगठ्यामध्ये काम होऊन जाईल. तो शेतकरी अजून भडकला. म्हणला, अहो काय त्या वेड्या माणसाने नादी लागले तुम्ही, असं कसं शक्य होईल? 5 तोळ्यामध्ये माझा जावई कोणत्या पण तारखेला अचानक कसं काय मी करायचं म्हटले. ते म्हणजे त्यावर मार्किंग केले, म्हणले ही अंगठी किती तोळ्याची, ही किती तोळ्याची, ही किती तोळ्याची, प्रत्येक अंगठीवर म्हणले वजन लिहिलेलं आहे, छापलेलं आहे म्हणला मी. ते अशा प्रकारे अंगठ्या बनवल्या आहेत की तुमचा जावई 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत कधीही येऊ द्या म्हटला, कधीही, तरी मला या 5 अंगठ्याच्या वजनामध्ये होणार म्हणला बरोबर. त्या शेतकऱ्याला मोठा प्रश्न पडला, खरंच आहे की नाही. त्याने अंगठ्या पाहिल्या आणि मोजून पाहिलं, हिचं वजन अधिक हिचं वजन अधिक हिचं वजन अधिक हिचं वजन अधिक हिचं वजन, टोटल वजन तर 31 तोळे भरले होते. परत त्याने काय केलं, मनातल्या मनात सगळं ऍडजस्ट करून पाहिलं होते की नाही. आणि त्यावर मात्र मग नंतर तो शेतकरी अतिशय खुश झाला. मला बरोबर म्हणला, या अंगठ्या तुम्ही बनवल्या बरोबर आहे म्हणला.
तर तुम्ही सांगा आता या प्रत्येक अंगठ्यांचं वजन किती किती असलं पाहिजे की तो जावाई 1 तारखेपासून 31 तारखेपर्यंत कधी आला कोणत्याही दिवशी तरी सुद्धा त्या अंगठ्यामध्येच ते काम झालं पाहिजे व्यवस्थित। म्हणजे समजा तो 10 तारखेला आला तरी त्या अंगठ्यामध्ये काम झालं पाहिजे, 20 तारखेला आला, 30 तारखेला आला, किती पण तारखेला येऊ द्या, त्या 5च अंगठ्यामध्ये त्याला तेवढं वजन ते मिळालं पाहिजे। तर या अंगठ्या किती किती वजनाच्या असल्या पाहिजेत हे तुम्ही सर्वांनी कमेंट बॉक्सवर सांगा किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबर सांगा। माझा व्हॉट्सअप नंबर आहे 99 21 21 59 43। या माझ्या व्हॉट्सअप नंबर सांगायचं की किती तोळ्याच्या अंगठ्या असल्या पाहिजेत की कोणत्याही तारखेला जावयाला तरी सुद्धा ते बरोबर ऍडजस्ट झालं पाहिजे। तुमचे ज्यांचं उत्तर बरोबर येईल त्यांचं नाव पुढील व्हिडिओमध्ये सांगू। तोपर्यंत धन्यवाद।